कैसी लगी हमारी एंट्री? अल्टीमेट। चलो लेट्स कैच देम। इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खरी आहे, म्हणूनच त्यांनाच पक्षाचे चिन्ह आणि निशाण मिळाल्याने इचलकरंजी येथील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस खरी असून पक्षाचे चिन्ह निशाणही याच पक्षाला वापरता येईल असा निर्णय दिला। आयोगाच्या या निर्णयामुळे इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाने शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवतीर्थवर जमले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच घोषणाबाजी आतिषबाजी करत नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्याध्यक्ष अमित गाताडे, सुभाष मालपानी, अशोक पाटणी, राजेंद्र शिंदे, सादिक जमादार, गणेश माचरे, दत्ता केसरकर, निहाल कलावंत, रवी कांबळे, राजू रावळ, अमित कांबळे, राहुल कांबळे, दिलावर पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने गद्दारी करणाऱ्या अजित पवार यांना देऊन लोकशाहीची हत्याच केली आहे, असा आरोप शरद पवार गटाचे मदन कारंडे यांनी गुरुवारी इचलकरंजीत निदर्शने प्रसंगी बोलताना केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित पवार यांचीच खरी पार्टी असल्याचे सांगत पक्षाचे चिन्ह आणि निशाण देण्यात आल्याच्या निर्णयाच्या विरोधात इचलकरंजीत शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी जोरदार निदर्शने केली। केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा असून पक्षाचे चिन्ह त्यांनाच वापरता येईल असा निर्णय दिला। आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध असंतोष उफाळून आला आहे। याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीत शरद पवार गटाच्या वतीने या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात नितीन जांभळे, उदयसिंग पाटील, नितीन कोकणे, अब्राहम आवळे, मंगेश कांबुरे, संतोष शेळके, नागेश शेजाळे, मच्छिंद्र नगारे, प्रधान माळी, संभाजी सूर्यवंशी आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इचलकरंजी येथील नितीन लायकर यास ठार मारण्याचा प्रयत्न करून तसेच दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आरोपी सुनील तेलनाडे यास इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला। नितीन लायकर याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तेलनाडे टोळीतील अक्षय नेमिष्टे, राजू आर्गे, सुंदर नेमिष्टे व त्याचे 8 ते 10 साथीदारांसह षडयंत्र रचून फायटर यांचा वापर करून नितीन लायकर यास ठार मारण्याचा प्रयत्न केला। तसेच नितीन लायकर याची आई व भाऊ यास सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर दरोडा टाकल्याची फिर्यादी दिली होती। त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे व 5 जणांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। सुनील तेलनाडे याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद करताना नितीन लायकर याने वेळोवेळी जबाब बदलले आहेत, त्यामुळे त्याची फिर्याद विश्वसनीय नाही। तसेच घटनेवेळी सुनील तेलनाडे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर नव्हता। गुन्हा करण्यासाठी सुनील तेलनाडे याने अन्य आरोपींसोबत षडयंत्र केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी जमा केलेला नाही। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मोका अंतर्गत संशयित आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला आहे। घटस्फोटित महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवून 1,25,000 हडप केल्याच्या आरोपातून योगेश गजानन कोळी राहणार हातकंगले याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट महबूब बांदार यांनी काम पाहिले। हातकंगले येथे राहणाऱ्या एका 37 वर्षीय घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरोधात तिच्याशी शरीर संबंध ठेवले व वेळोवेळी तिच्याकडून सन 2011 ते सन 2018 या कालावधीत रोख रक्कम व दागिने असे एकूण 1,25,000 हडप केले।
या संदर्भात सदर महिलेने 17 एप्रिल 2018 रोजी हातकणंगले येथील फिर्याद दाखल केली। सदर फिर्यादीनुसार योगेश गजानन कोळी वय 32 राहणार हातकणंगले यास हातकणंगले पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले। सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली। फिर्यादीच्या जबाबातील विसंगती, पुराव्यातील तफावती, लिव्ह इन रिलेशनचा संशयित आरोपी तर्फे घेण्यात आलेला बचाव या सर्व बाबींचा विचार करून तसेच आरोपीकडून काहीही जप्त झालेले नाही। फिर्यादी व आरोपी यांच्यात झालेल्या करारपत्रावरून किरकोळ वाद करून गुन्हा दाखल झाला आहे। हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील मेहबूब बांदार यांनी मांडला। सदर युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने संशयित आरोपी कोळी याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। रेशन कार्ड संदर्भातील कागदपत्रांवर सह्या संदर्भात पुरवठा विभागात हातकणंगले येथील पुरवठा लिपिक भरत केरबाक माळी याच्याशी वाद घालून त्याच्याशी सरकारी कामात अडथळा करून त्याच्याशी झोंबाझोंबी करून त्यांना थोबाडीत मारल्याच्या आरोपातून अझर नजरुद्दीन मकानदार राहणार सावडे याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले। दिनांक 19 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 5:15च्या सुमारास राजर्षी शाहू सुविधा केंद्र येथे काम करणारा संशयित आरोपी अझर मकानदार याने रेशन कार्ड संदर्भातील कागदपत्रांवर सह्या संदर्भात पुरवठा विभाग हातकणंगले येथील पुरवठा लिपिक श्री भरत केरबा माळी याच्याशी वाद घालून त्याच्या सरकारी कामात अडथळा आणून त्याच्याशी झोंबाझोंबी करून त्यांना थोबाडीत मारले। त्यामुळे माळी यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन येथे 20 मार्च 2019 रोजी फिर्याद दिली। सदर फिर्यादनुसार अझर मकानदार वय 26 राहणार सावडे यास हातकणंगले पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले। सदर प्रकारची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली। सुनावणीत फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, पोलीस यांच्यात महत्त्वाच्या साक्षी नोंदविण्यात आल्या। मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्यात जबाबातील विसंगती, फिर्याद देण्यास उशीर, घटनेची तारीख चुकीची, घटनेमागचा हेतू स्पष्ट होत नाही हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील मेहबूब बांदार यांनी मांडला। सदर युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने संशयित आरोपी अझर मकानदार याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली।